मला धन पाहिजे. फार कठीण विषय बरं का. मला धन पाहिजे. बघा काय बोलतो पुढचं अजून लक्षात घ्या. धन पाहिजे म्हटल्यानंतर विकायचं काय हा महत्वाचा विषय नाही. परमार्थ विकायचा आहे का जमीन विकायची का वस्तू विकायच्या आहेत हे महत्वाचं नाही. त्याच्या मनात धन आपलंच आहे. मग धनासाठी तो सगळं विकू शकतो. कळतंय तुम्हाला. मी बोलू नये कीर्तनामध्ये, मला सुद्धा माझ्या मर्यादा कळतात. पण मी अक्षरशः असे काही माणसं पाहिलेले आहेत आपल्या पत्नीला सुद्धा करायला मजबूर करतात. हे जग आहे आपलं आत्ताच. चुकीची पत्नी वागत असली तरी ते वागायला मजबूर करतात. ते आत्ताचं जग आहे. नाही काही वाटत त्यांना. त्यांना विचारलं का असं आहे, काय बरंच पैशाची गरज आहे. त्यांना काय बायको आपलीशी वाटते का पैसा. लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जेव्हा संसारामध्ये वागता मित्रता करता त्यावेळेस त्याच्या अंतःकरणातली मान्यता तपासा. मान पाहिजे का धन पाहिजे का देव पाहिजे का ज्ञान पाहिजे. जर तुम्हाला त्याची अंतःकरणातली मान्यता कळाली त्याला आपली जात म्हणतात. त्याला समानशीलता म्हणतात. देव आवडतो मला देव आवडतो मित्रता होते. धन आवडतं व्यापारी लोक 2 मिनिटात मित्रता करतात. 2 मिनिटामध्ये. 2 पारमार्थिक लोक एकत्रित येत नाही. मान्यतेवर अडलेले असतात. दोघाला मान हवाय. मान एकच आहे पण मान दोघाला पाहिजे. वाद होतो. मान्यतेसाठी परमार्थ पुढं आहे का. जेवढे बॅनर लागलेत आपल्या भारतामध्ये कशासाठी. बरं तू काय देखणं आहे का तू. काय काही असे पोस्टर बघितलेत मी. ते खूप चांगले दिसतात बरं का बॅनर. तो माणूस भेटला की चपलीने मारा वाटतो. तुझा फोटो काय तू कसा आहे बघ लावला कशाला. नीट आहे का. मान्यता आपलीशी वाटते. मी प्रसिद्ध व्हावा. लोकांनी मला आता याच्यात तुमचं अजून लक्षात नाही आलं. मान्यता जेव्हा आपलीशी हवी वाटते तेव्हा त्याला पैसा खर्च करावा लागतो. मग तो पैसे खर्च करत असताना मागे पुढे पाहत नाही. ज्याला धन पाहिजे त्याला किती तोंडावर म्हणा तू चिकू आहेत कंजूस आहेत तो म्हणतो यस पण पैसा देणार. ज्याला मान पाहिजे त्याला विचारा. अहो आमच्याकडे माणसं असे मराठवाड्यामध्ये नुसतं चढवून देतात. या वेळेस सरपंच तुम्हीच. 2 महिने अगोदर पार्ट्या सुरू होता. तो किती बोकडांचा जीव जातो देव जाणे. आणि असो चढवतात म्हणजे मान्यता. नेतृत्व करण्याची इच्छा मनात येते पण लायकी नसते. आणि जी माणसं 2 महिने जेवत असतात तीच दुसऱ्याची असतात. याला अक्कल नसते. पैसे याचे निवडून दुसरा येतो हेच पुन्हा त्याला सांगा असं कसं झालं नाही कळालं. आणि तेच माणसं काय म्हणतात माणसं चुकीचे. नाही कळालं. माणसं कोण सांगते जे चुकीचे आहे ते सांगतात. याला अक्कल नाही. आमचे मित्र आहेत उखळीकर महाराज त्यांनी कीर्तनात सांगितलं होतं. मला नगरपालिकेला उभे केले. आमचे बरेच लोक गेलेत बरं का असे कामातून. माझे मित्र जास्त आहेत त्याच्यामध्ये. नाही तिथं उभे राहतात. म्हणलं कीर्तनात उभे राहता काही कमी आहे का. दुसरीकडे कशाला उभं राहताय. आणि सगळं त्याच्याकडून करून घेतलं. तर ते उखळीकर महाराज मला म्हटले माझ्या घरात 16 माणसं आहेत म्हणे आणि मतं पडली मला 11. किती. मी म्हटलं काय. मी भागवत केलं रामायण केलं सगळे माझ्या पाया पडत होते. माझ्या घरातली माणसं माझी नाहीत हे मला पडल्यावर कळालं. पडल्यावर कळलं तुम्हाला. म्हातारा झाल्यावर जर तुम्हाला कळालं ना की हे जग भंकस आहेत नपुंसक ज्ञान आहे. ते काही उपयोग नाही त्या ज्ञानाचा. जगायच्या टायमाला कळलं पाहिजे. चुकीची संगती नको. तारुण्य उमलतं महाराज. खुलतं तारुण्य. जो आवेश असतो तारुण्याचा तो
तो ज्ञानामध्ये जातो, ज्ञान आपलंसं होतं आणि मग त्याची मस्ती येते ना त्या ज्ञानाने, तो जगाकडे पाहत नाही. मग हे ज्ञानोबा आहे 16 वर्षाच्या आत ज्ञानेश्वरी आणि 88